श्री साई मित्र मंडळ माझे पती मुरलीधरजी मोळ यांनी स्थापन केलं। पण 30व्या वर्षानिमित्त आणि 300व्या जन्मशताब्दी निमित्त आम्ही या मंडळाची धुरा सगळ्या महिला अगदी यशस्वीपणे पार पाडतोय। खूप छान। जय देव जय देव। सुंदर मस्तकी माळा श्री साई मित्र मंडळ नमस्कार, मी राजश्री। आज आलेले आहे केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या साई मित्र मंडळात। आपण बघू शकता सुंदर असा हा देखावा साकारलेला आहे आणि माझ्यासोबत आहे अण्णांच्या मातोश्री, अण्णांच्या मिसेस। नमस्कार ताई। आणि आमच्या मंडळाच्या अध्यक्ष गायत्री कळंबे। नमस्कार ताई। तर सर्वप्रथम खूप मोठ्या संख्येने महिला वर्ग आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत करते। आणि सर्वप्रथम या देखाव्याबद्दल काय सांगणार? खूप सुरेख असा देखावा आहे। आमची अहिल्याबाईंची 300वी जन्मशताब्दीचं वर्ष आहे, त्यामुळे अहिल्याबाई एक खूप मोठ्या थोर समाजसेवक समाजभक्त होऊन गेल्या। आपल्या सगळ्यांना माहिती अहिल्याबाई बद्दल, म्हणून यंदाच्या 30व्या वर्षी आम्ही सगळ्याजणी महिला मंडळ हे ऍक्च्युली हे श्री साई मित्र मंडळ माझे पती मुरलीधरजी मोळ यांनी स्थापन केलं। पण 30व्या वर्षानिमित्त आणि 300व्या जन्मशताब्दी निमित्त आम्ही या मंडळाची धुरा सगळ्या महिला अगदी यशस्वीपणे पार पाडतोय। खूप छान।
तर आता ह्या 10 दिवसात आपण काय काय प्रोग्राम आयोजित केलेले होते किंवा आहेत? आम्ही सामाजिक प्रोग्राम आयोजित करतो या 10 दिवसात. असं वर्षभरच आमच्या मंडळाचे विशेष प्रोग्राम चालू असतात. नोव्हेंबरमध्ये कार्यक्रम करतो रक्तदानाचा. वर्षभर समाज उपयोगी कार्यक्रम चालू असतात. त्यामध्ये आपल्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात शारीरिक दृष्टीनं, त्याही चालू असतात. आणि मंडळात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या याच्यामधली लोक दर 10 दिवसात भेट देतात. 2 वर्षापूर्वी आम्ही रामाचं मंदिर अयोध्येची प्रतिकृती तयार केली होती. गेल्या वर्षी जगन्नाथचं मंदिर तयार केलं होतं. आणि यावर्षी आपली संभाजीनगर भागात कैलास लेणी ती साकारलेली आहे. तिला भव्य दिव्य असा प्रतिसादही मिळत आहे. खूप छान. कारण मगासपासून बघतोय भाविकांची गर्दी बिलकुल कमी होत नाहीये आणि त्यात महिलांचा सहभागही आवर्जून आहे. तर आणि ताई मग देखाव्याबद्दल आपण काय सांगणार? देखावा हा अप्रतिम देखावा झालाय. रात्री 2 काय 3 काय गर्दी कंटिन्यू कायम आहे. सकाळी देखील सुरू असते. आणि खरं तर ह्या वर्षी महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून आपला गणेशोत्सव साजरा म्हणजे सेलिब्रेट करणार आहे जाहीर झालेला आहे. त्यामुळे ह्या वर्षी तर सगळ्यांच्या आनंदाला अगदी उधाण आलेलं आहे. आणि रात्रभर जे देखावे सुरू आहेत त्यामुळे काय होतंय की भाविकांना मनसोक्त बघायला मिळतंय. म्हणजे वेळेचं बंधन नाहीये. तर हा निर्णय खूप छान आहे. तर आणि आपल्या मंडळात मुळात काही आवाज वगैरे असा काही प्रकार नाहीये. त्यामुळे शांततेत रात्रभर पण आपलं मंडळ चालू आहे. लोकांना दिक्कत होत नाही की बाबा रात्रीच जाऊ का नको जाऊ. आणि आपल्या मंडळाच्या ज्या देखाव्यामध्ये आहे बारीक सारीक गोष्टी एवढ्या घेतल्या आहेत. कारण की आपण जर गेलो वेरूळच्या लेणी तर काही काही भग्न अवस्थेत आहेत गोष्टी आपल्या त्यात इथं पाहायला भेटणार नाही. पण त्या सगळ्या बारीक गोष्टी इथं साकारलेल्या आहेत. जसं की हत्तीचे दात वगैरे तिथे वेरूळच्या लेणीमध्ये आपल्याला बघायला भेटणार नाही. ते आपण इथे साकारलेले आहेत सगळे. म्हणजे हुबेहूब त्याहून म्हणजे पहिल्याची प्रतिकृती कशी असेल त्या पद्धतीने हे केलेलं आहे. खरंच खूप सुरेख आहे. कारण जे हत्ती आपण बघतोय अगदी ते ओळीने जे हत्ती आहेत ते अगदी मंत्रमुग्ध करणारे आहेत. भली मोठी अशी म्हणजे ओम नमः शिवाय शिवशंकराची जी मूर्ती आहे, महाराजांचा शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला जो मोठा पुतळा आहे, खूप म्हणजे सगळ्या गोष्टी खूप छान सांगायला घातलेल्या आहे. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं जसं तिकडे की कळसापासून मंदिराची सुरुवात झाली. जनरली पायापासून होते, पायाभरणी होते. तसं इथंही या मंडळात आधी कळसाचं काम झालं आणि मग पायाभरणी झाली. खूप छान, खूप छान, खूप छान. तर सगळ्या भाविकांना अशी विनंती आहे की आपण इथे आवर्जून या आणि अवश्य भेट द्या. अगदी मंत्रमुग्ध करणारा असा हा सगळा देखावा सादर केलेला आहे बारीकाईसह. आणि विशेष म्हणजे यायला अगदी सोपं आहे. अगदी अर्धा किलोमीटर पासून अण्णांनी बोर्ड लावलेले आहेत. सगळ्या भक्तांचं ते स्वागत करत आहेत आणि अगदी सोपं आहे. सरळ सरळ यायचं आहे आणि ते भेट द्यायचे. म्हणजे सौभाग्याने आज अण्णांच्या मातोश्री माझ्या सोबत आहेत. नमस्कार आई. अण्णा 4 वेळा नगरसेवक होते, नंतर खासदार झालेत आणि मंत्री झालेत. तर तुम्हाला म्हणजे त्यांची आई म्हणून तुम्हाला कसं वाटतं? काय वाटतं एक आईला काय वाटते तुम्हाला कल्पनाच येत. खूप आनंद वाटतो. आनंद वाटा पुढे पुढे चाललाय. तिथे इकडे माझं हे वाढत चालले. छान मस्त चांगलं केलं सगळं. कार्यक्रम चांगलं झालं. नगरसेवक आता एकदम डायरेक्ट मंत्री झाला. त्यामुळं आनंद म्हणजे त्या आनंदाला फारच नाही. आणि आता तर हे देखाव्यामुळे तर नको तिथून माणसं येतात बाहेरून. पण खूप आनंदाश्रू येतात, भरून येतो. खूप मला त्याच्यामध्ये आनंद होतो. लोक अन्नाच्या पेक्षा मलाही जास्त भेटायला लागले. प्रश्न नाही. फोटो माझेच पहिले काढून घेतात अन्नाला. अगदी अगदी अगदी. कारण अण्णांना घडवण्यामागे तुमचा जसं शिवबांना घडवण्यामागे जिजाबाईला आपण सादर प्रणाम करतो तसं अण्णांना घडवण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून तुम्हाला आमच्याकडनं सादर प्रणाम. आणि अण्णांची ही कारकीर्द अशीच यशस्वीपणे सतत चालू राहो हीच आमच्याकडनं शुभेच्छा आणि सदिच्छा. सगळ्यांचाच सिंहाचा वाटा यायच्यात म्हणायला. सगळ्यांचंच हे. कारण अण्णांजवळ जो तक्रार घेऊन गेला त्या तक्रारीचं निरसन होतं. आणि खरं तर जे काही जाणारे आहेत किंवा जे आपण मतदार म्हणू शकतो किंवा गरजू म्हणू शकतो त्यांना खरं समाधान तिथं मिळत असतं. आणि अण्णांची कारकीर्द त्यावेळेस खऱ्या अर्थाने यशस्वी होत असते आणि होत राहो हीच आपण सदिच्छा देऊया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद.